घरचा वैद्य आणि घरचा तंत्र मित्रांनो आपले 2 चॅनल आहेत. ह्या दोन्ही चॅनलवर तुम्हाला अलग अलग जेवढे होईल तेवढे आपल्या गुरुची माहिती, पुस्तकातली माहिती काही चांगल्या जुन्या आपण द्यायचा प्रयत्न करीत आहोत. तुम्ही त्याचा वापर चांगल्या प्रकारे करून घ्या. आज तुम्हाला एक मी हुरहुरीचं झाड आणि त्याच्यापासून होणारे चांगल्या प्रकारे वशीकरणाचा वापर ही सांगायचा प्रयत्न करतोय. तुम्ही कृपया व्हिडिओ शेवटपर्यंत बघून घ्या. या झाडाची आधी ओळख करा कशी आहे बघा. ही झाड बघा, ही त्याचे फुलं आहेत, ही त्याचे शेंगा हो का, ही अशा शेंगा आहेत, ही फळं आहेत. त्याचं शेंगा आणि मोठ्या होत्यात. आपण आज 10 तारीख 6वा महिना पुष्य नक्षत्र दिवशी आपण ही एक झाड आणलेलं आहे बारीक छोटं आलं. तर ह्याचा वापर वशीकरणासाठी ह्याची मुळी वापरायची. ह्याचा एक जर वशीकरणासाठी कोणता मंत्र जरी असला तुमच्याकडे तर मंत्र वापरून ह्याच्यावर अशी फूक मारायची, मंत्र जप करून. मंत्र कुठला जरी वशीकरणाचा असला तर. नाहीतरी ह्याचे तुकडे घेऊन हरभरे एवढा तुकडा पुष्य नक्षत्र चांगल्या नक्षत्र दिवशी जर तुम्ही एखाद्या माणसाला खाऊ घालताय तर तो माणूस तुमच्यापासून लांब जाणार नाही. तुमचं वशीकरण म्हणजे तुमचं काम ऐकल. हे असं एवढं एक मौल्यवान असं झाड आहे हुरहुरीचं. तिचे मला दुसरे गुण सांगावे तेवढे कमी आहेत. पारद बंधन करायचं असलं तर पाऱ्याची गोळी बनवायला 24 तासात पारा बंधन करते. पारा बंधन करून परत कुणाचा दाढ दुखत जरी असली तर दाढा जरी ह्याचे 2-2 थेंब टाकले तर दाढ दुखी राहते. एवढे याचे मूल्यवान जेवढे सांगावे तेवढे आणि कौतुक करावे तेवढे वनस्पतीचे कमी आहेत. हिला हुरहुरीचं झाड म्हणतात काही ठिकाणी. आणि हिची जर पानाची धुरी केली तर घरातून तुमच्या नकारात्मक शक्ती, डोळ्यानं नाही दिसणाऱ्या शक्त्या त्रास करतात, ती कुत्र्यासारख्या घरातून पळून जातात. एवढं ही मौल्यवान ह्याच्या वनस्पतीचं काम आहे. ह्याची मुळे चांगल्या प्रकारे जर वापरली तर चांगले काम करते. मित्रांनो बघा, हे असं एक हुरहुरीचं झाड आहे. ह्याची ओळख, ह्याचे फळं बघा असे आहेत. आणि आम्ही लहानपणी काय करायचे, ह्याच्या मोठ्या शेंगा झाल्या दिवाळीच्या टायमाला मोठ्या शेंगा होत्यात, गरम करायच्या आणि दगडावर आपटायच्या. असा फटाक्यासारखा फटफट आवाज होत होता ह्याच्या बियाचा. आम्ही लहानपणी असा ह्याचा खेळ खेळायचो. भरपूर झाडं उगवायचे. ही बघा, जेवढा होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा, घंटीचं बटन दाबा. परत आपण एका दुसऱ्या नवीन व्हिडिओमध्ये भेटणार आहेत मित्रांनो. चला, राम राम.